त्यावेळी तिथं 24 तास लाईट असायची. तुम्हाला खरं सांगतो, त्यावेळी जे पेटलेले दिवे असायचे ते असं वाटत होतं की ते दिवे आम्हाला खिजवत आहेत. आम्ही कोकणी जगात चाळेता म्हणताना ते दिवे आम्हाला खिजवत आहेत. बघा, आम्ही 24 तास पेटतो, पण तुमच्या गावामध्ये 3 दिवस लाईट नाही, त्या तुम्ही काहीही करू शकता. ही परिस्थिती होती. बाकी आणखी काही होतं हे तुम्ही सगळं हनुमानजी आपण कोरगाव गावठी येतात आणि माझी वांगडी म्हणतात तसे वांगडा आम्ही 5 वर्सां काम केले असं आमचे रंगनाथबाई. तसेच तुमचे हांव सगळेचे माझ्या वोटरांचे या क्षणाक शतशः आभारी आसा. तशेंच माझ्या बाबू आजगावकर सराचे पूण हांव आभारी आसा, कित्याक आमी मिडल क्लास मनशां आनी आमकां जिल्हा म्हणून त्या स्थानापर्यंत पावोवपाक बाबू आजगावकरान केन्ना ल्हान व्हड हें पळोवंक ना. म्हाजो मनीस वयता वयर वचोनी अशी तेजी आकांक्षा आसता. आनी हें करत आसतना एकोणोडेज 3 कोटीची कामां ह्या मतदारसंघान आमी केली. आतां सुद्दां लास्ट 2 ऑर्डर जाल्या, तेंचे नाल फोडलेले आसा. ही कामां चालू जातली. तेन्ना हें काम करता आसतना म्हाज्या सगळ्यांचो आतां सुद्दां भितर सरले तेन्ना भाभी तूं रावता मगे इलेक्शनाक, तूं रावतली मगे असो म्हाज्या महिलांचो एक अर्धा भाग म्हाका आसा. पूण म्हाजेच घरचे मातशे म्हाजो प्रॉब्लेम आसल्या कारणान हांवें सराक सांगलां, तुमकां सगळ्यांक खबर आसा म्हाजो घोव मातसो आरोग्याक बरो ना आसा. तुमकां सगळ्यांक खबर आसतली की गेली 10-15 वर्ष हांव सामाजीक क्षेत्रांत काम करता आनी तें काम करतना राजकीय पक्ष म्हणून हांव भारतीय जनता पक्षाचो एक कार्यकर्ता म्हणूनय काम करता. आनी आयज ह्याच पक्षाचो आमचो जो लिडर आसा बाबू आजगांवकर, हे बी त्या पक्षाचे आयज सदस्य आसा आनी ते आमचे लिडर म्हणून काम करतात आनी हांवूय बी त्याच पक्षाक काम करता. खुबशे जाणांनी म्हाका तो प्रश्न विचारलो की जेन्ना पक्ष ऑलरेडी आपलो उमेदवार डिक्लेअर केला, तुमची वेगळी मिटिंगांनी कसली, हाचें प्रयोजन कितें? तर तें सांगपाक हांवें म्हजो तें प्रयत्न केलो की आमकां सगळ्यांक खबर आसा की गेल्या विधानसभा इलेक्शनात आमी बीजेपीचो आमदार म्हणून प्रवीण आर्लेकर हांकां निवडून हाडलेले. आनी तुमकां सगळ्यांक खबर आसा आयज गोंय राज्यांत बीजेपीचे पूर्ण भोवमती सरकार आसा आनी सरकार बऱ्या तरेन तातूंत कामूय करता, हें आमकां मान्य करूंक जाय. म्हणून तर आमी पक्षाचें कामूय करता, बाबू आजगांवकर करता आनी स्वता हांवूय करता. पण आयज गोंयचो मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हाचें जर काम पळयलें जाल्यार ते प्रत्येक घटका मेरेन पावपाचो प्रयत्न करता आनी बऱ्या तरेचें कामूय करता हें आमी पळयल्लें आसा. म्हणजे विकास जावं, डेव्हलपमेंट जावं, सगळ्या बाबतीचें काम भरपूर बरें चलता. पूण हे सगळे आमी तो विचार जर करून पळयलो जाल्यार सरकार इतलें बरें काम आसून सुद्दां आयज आमी पेडणेकार खंय तरी फाटीं पडटा. आयज खंय तरी आमकां आयज खंय तरी न्याय मेळना. हो अनुभव म्हाका दिसता म्हाज्या बरोबर तुमी सगळ्यांनी घेतलो आसतलो. हें कित्याक जालें तर आमच्या कडेन त्या धड्याचो नेतृत्व करपी आमदार निवडून आमी हाडलेलो तो ताका न्याय दिवंक शकलो ना असो म्हाजो अनुभव. आयज जेन्ना बाबू आजगांवकर डेप्युटी सीएम आसलो तेंच्यांनी हांगासर जे प्रकल्प हाडलेले हांगासर ज्या माध्यमांतून खंय तरी पेडणेकारांक रोजगार मेळटलो, एक धंदो करपाक संदी मेळटली, ताचो फायदो आमकां मेळटलो आसलो जाल्यार एक्चुली आमचो हांगासर आमदार जो आसा पळय हाणें तातूंत कांयच लक्ष दिवंक ना. 2 व्हडले प्रकल्प हांगा येवपाचे आसलेले. एक आसलो धारगळचो रवींद्र भवन प्रकल्प, दुसरो आसलो गोवा क्रिकेट स्टेडियम. ह्या दोन्ही प्रकल्पांसून आमकां पेडणेकारांक कमीत कमी 500 नोकरींचे संद आसलेले. पूण ते सुद्दां हे आमदार आपल्या तरेन प्रयत्न करूंक शकूंक ना. हे ताचें अपयश आमी पळयल्लें आसा.
आनी तेकाच लागून आमकां दिसता की खंय तरी पेडणेकारांक आयज बाबूची खरीच गरज आसा. कित्याक बाबू ते प्रश्न फुडें मांडून आमकां नेल शकता हेचो आमकां आयज अनुभव मेळटा की ज्या तरेन बाबूची धडाडी आसा तेजी कामाची पद्दत जी आसा ती जर आमी पळयली तर म्हाका दिसता एटलिस्ट आमी बाबूक समजपाची गरज आसा. आनी म्हाका दिसता आमकां आमचो जो अन्याय जाता आयज पेडणेकरांचे आमकां जर अत्याचार जाता ताका जर न्याय मेळोंक जाय जाल्यार म्हाका दिसता खऱ्या अर्थान आमी आयज बाबू आजगांवकाराक सपोर्ट करूंक जाय. म्हणून जें कितें आमकां आमी मेळयलां तें आमी सगळ्यांनी आंदोलन करून आमी रस्त्यार देंवोन तें मेळोवन घेतलां. तातूंत ह्या आमदाराचो कसल्याच तरेचो रोल ना. मागीर मोबायलाचेर टॅक्सी विशय आसतलो वा रोजगार विशय आसतलो वा जे कितें आतां विकास जाला ह्या प्रत्येक गोश्टी आमी सगळे पेडणेकार आमी सगळ्यांनी रस्त्यार देंवोन आमचेर पाळी कोणें हाडली तर आमदारान हाडली. कित्याक तर आमचे प्रश्न किंवा आमचे समस्या किंवा आमच्या फुडें ज्यो गरजो आसा हो आमदार आमच्या मुख्यमंत्र्या पर्यंत किंवा विधानसभेत मांडूंक अपयशी ठरलो. म्हणून तर आमकां परत एकदा ह्या पेडण्या जर फुडें व्हरतलो जाल्यार आमकां बाबू सारकें नेतृत्व जाय. गेल्या म्हयन्यांनी आमदाराचो बर्थडे जालो, वाडदीस ताणें साजरो केलो आनी ताणें रातच्या वाडदिवसार तेचे कडेन जी मंडळी येयलेली काळे कपडे घालून तेंच्यांनी ताचो वाडदीस साजरो करतना द किंग ऑफ पेडणे अशा तरेचो एक केक धरून ते केक कट केलो. ज्या मनशाक आमी एक समाज सेवा करतलो खंय तरी आमकां एक आदार दितलो म्हणून एक बारीक मनशाक आमी निवडून दिल्लो तो जेन्ना म्हणजे खुर्चेर पावता तो आपणाक राजा समजता आनी अशा तरे विचारान तो फुडें वयता तुमी समजा की ज्याच्या डोक्यान जो असता विचार वयता पळय ते किंग ऑफ पेडणे तेन्ना आमकां कळोंक जाय की हो किंग जो आसा हो जर फुडें जर आमी ताका जर आनी कितें थारो दिलो जाल्यार आमकां हो किंग भस्मासूर जातलो. आनी जे आमी आयज त्रास भोगता त्या सगळ्यांक जर आमकां फुडें न्याय मेळोवंक जाय जाल्यार म्हाका दिसता आमी सगळ्यांनी आयज बाबू आजगांवकाराक सपोर्ट करून हे पेडणे फुडें व्हरपाक आमी सगळ्यांनी एकठांय येवंक जाय आनी आमची ताकद जी आसा पळय ही दाखोवन दिवंक जाय. तरच आयज आमी तरी पेडण्या फुडें व्हरतले पण आमच्या फुडले पिढयेक जर पेडणे दवरतले जाल्यार म्हाका दिसता आयज बाबूची खरीच गरज आसा. काढला प्रदीप कांबळी जो ह्या प्रदीप कांबळी कडेन मागता की त्यांनी व्यासपीठार येवचें. पहिले सुरवातीक बाबू आजगांवकार खातीर धन्यवाद देता की बाबू आजगांवकार एक बारीक समाजाच्या लोकांक बारीक माणसाक खूब वयर हाडलेलो आहा. पयलीं ती म्हाका मेंबर करतना एक बिनविरोध म्हणून निवडून हाडलो. ते वारखंड सरपंच केलो. दुसरे फावट 2007 सुद्धा बाबूच्या जीवान म्हाजो भावाची बायलेक मेंबर म्हणून हाडलो. वारखंड पंचायतीक बाबूचा पॅनल सरकारच्या भितर करून दवरला. बाबू पॅनल म्हणून खेळटा. अशा पद्दतीन बाबून आज म्हाज्या झेडपीचो म्हणून जबाबदारी दिल्या. तो सगळ्यांनी लोकांक विनंती करता की तेंच्यांनी सगळ्यांनी बाबूच्या आशिर्वादान बाबूची ताकद धरून कठीण खर्च सगळ्यांची भरघोस मदत जोडून फुडल्या इलेक्शनाक बाबूचे हात बळकट करचे अशी खंयची गोष्टींक किंवा खंयच्या प्रकल्पांक खंयच्या कामांक तुमचें प्राधान्य आसतलें? मेन प्राधान्य बाबू फूड सपोर्ट केलो आमी मोपा एअरपोर्टाक. अख्खो गांव उदक म्हाका पावलो की विकास जातलो, डेव्हलपमेंट जातलो, गांवाची प्रगती जातली म्हणा. पूण ते शक्य जालें ना. बाबून जेव्हा तो एअरपोर्ट रेडी केलो तेव्हा बाबू पाटपाक गेलो. त्या टायमार आतां ह्या 5 वर्सांचे जॉब घेवपाचो जो विशय जो आसलो त्या टायमार जॉब ना, कोणा कडेन वयतले जाल्यार ऑफीस ना, कोणाचो कोण विचारिना. आज बाबू खातीर आज बाबूची गरज आसा. त्या खातीर सगळ्यांनी एक विनंती करता की सगळ्यांनी बाबूच्या आशिर्वाद म्हाका एक भरघोस मदत दिवपाचो. तेंची काय कामां आहा ती बाबू काय विशय आहा तो सोडपाचो प्रयत्न करता.